RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, मी नेहा। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। शेगाव येथे प्रगट दिनी भाविकांमध्ये उत्साह। अकोल्यात ठिकठिकाणी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन। बेटिंग कॉल सेंटरचे दुबईपर्यंत कनेक्शन, 5 आरोपींना 21 पर्यंत पोलीस कोठडी। शहरातील चौकाचौकात ऑटो चालकांचा कब्जा, इतर वाहन चालकांच्या हक्कांवर गदा। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा अकोला पॅटर्न राज्यभर। 12वी नंतर आता 10वीच्या परीक्षेवेळी होणार शिक्षकांची अदलाबदली। श्रींच्या प्रगट दिनी अकोली जहागीरच्या विहिरीचा विशेष वृत्तांत। प्रगट दिनानिमित्त शहरात भक्तिमय वातावरण। आता सविस्तर बातम्या। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय चा जयघोष, ढोल नगारा तुतारीचा आवाज लाखो भाविकांच्या साक्षीने गुरुवार दुपारी मध्याह्न समयी श्री संत संस्थानमध्ये महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात आला। शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात प्रत्यक्षात श्री महाराज अवतरल्याची जाणीव होत असल्याचे वातावरण निर्माण झाले होते। श्री संस्थानमध्ये श्री रुद्रहार स्वाकाहार यागाची रविवारी सकाळी 10 वाजता पूर्णाहुती झाली। त्यानंतर श्रीहरी कीर्तन आणि मध्याह्न आरती झाली। श्री गजानन महाराज शेगावात मध्याह्न वेळी प्रकट झाले होते, त्यामुळे प्रगट दिनाची आरती दुपारी 12 वाजता करण्यात आली। तत्पूर्वी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले। माघ वैद्य सप्तमी तिथीला रविवारी दुपारी मध्याह्न समयी जय जय सचितानंद स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुडता राया ही श्रींची महाआरती झाली। तदनंतर गणगण गणात बोते या मंत्राचा जप करत भाविकांनी फुलं मंदिराच्या दिशेने उधळत पाकळ्यांची केली। मंदिरात उपस्थित भाविकांनी हात उंचावून श्रींना अभिवादन केले। भाविक भक्तीत तल्लीन झाले होते। देवा गजानना अखिल मानव समाजाचे कल्याण कर अशी विनवणी भाविकांनी केली। 2 दिवसापासून हजारो भाविकांनी मंदिरात श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले। पारायणासाठी ग्रंथ, चष्मे, प्रशस्त हॉलची सुविधा श्री संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आली होती। श्रींच्या समाधी दर्शनासाठी 2 किलोमीटर रांग प्रगट दिनाचे पर्यावरण मध्यरात्रीपासून ठिकठिकाणाहून आलेले भाविक समाधी दर्शनासाठी रांगेत लागले। ही दर्शनबारी श्रींच्या मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर होती। मंदिर ते आनंद विहार भक्तिनिवास संकुलापर्यंत असलेल्या प्रशस्त पादचारी मार्गाने ही दर्शनबारी होती। मात्र 5 ते 7 तास रांगेत उभे राहूनही समाधी दर्शनानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर चैतन्य, समाधान दिसून येत होते। श्रींचे मंदिर परिसरात हजारो भाविकांची गर्दी होती, तरीही श्रींचे सेवादारी हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना दिसून येत होते। श्री संस्थानमध्ये स्वच्छतेला प्राधान्यक्रम दिला जातो। यावेळी भाविकांकडून संस्थानच्या सेवा कार्याचे कौतुक होत होते। गर्दीमुळे दर्शनबारीतील भाविकांची संख्या वाढल्यामुळे समाधी दर्शनासाठी पहाटेपासून सकाळपर्यंत 7 तासांचा अवधी लागला। दुपारी 11 वाजेपर्यंत 5 ते 4.5 तासात भाविकांचे समाधी दर्शन झाले, तर मुखदर्शनासाठी अर्ध्या तासाचा कालावधी लागला। भारताच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवांचा मेळावा येथे येताना दिसून आलो। प्रत्येक वारकरी, प्रत्येक वैष्णवी येथे आपल्या भक्तीमध्ये गजानन महाराजांच्या चरणी तल्लीन होण्याकरता येथे येऊन राहिलेला आणि संत नगरीचा जो आनंद आहे, हा आनंद आता आपल्याला पाहायला मिळत आहे।
सट्टा बेटिंग कॉल सेंटर रॅकेट प्रकरणात अकोला पोलीस काही आरोपींचा शोध घेत असून लिंक दुबईपर्यंत पोहोचू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। फेअर प्लेच्या नावाखाली तरुणांना जुगार सुट्टा खेळण्यास प्रवृत्त करणारे कॉल सेंटर अकोला पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे। यातील प्रमुख 5 आरोपींना 21 पर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। युवकांना व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून जुवा खेळण्याचे आमिष दाखवत पैसे लुबाडणाऱ्या रॅकेटचा अकोला पोलिसांनी काल पर्दाफाश केला आहे। आंतरराष्ट्रीय बेटिंग रॅकेट चालवणारी टोळी कातखेड येथे फार्म हाऊसवर पकडली असून यात 33 आरोपी अटकेत असून त्यांच्याकडून 29 लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता। या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर झाला आहे, तर 5 आरोपींना PCR अर्थात पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। अकोला पोलिसांनी मंगळवार रात्री कातखेड नजीक पांडे यांच्या फार्म हाऊसवर केलेल्या कारवाईत बेटिंग आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे। पोलिसांना या ठिकाणी 113 मोबाईल, 12 लॅपटॉप, 2 पासपोर्ट, ATM कार्ड मिळाले। त्याचबरोबर तांत्रिक निरीक्षणातून पोलिसांनी 54 बँक खात्यांमध्ये गेलेली रक्कम ओळखली असून त्याचे सखोल विश्लेषण सुरू केले। युवकांना क्रिकेटच नाही तर विविध खेळांचे बेटिंग लावण्यासाठी हा उद्योग या टोळीने सुरू केला आहे। यात गुजरातचे 6, UP आणि बिहारचे 3, महाराष्ट्रातील काही आरोपी असे एकूण 33 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। यापैकी दोघांना जामीन मिळाला असून 5 आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। यामध्ये संजय गुप्ता, रवींद्र पांडे, राहुल तांबट, राज पासवान आणि अशोक जोशी यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्या गेली आहे। इतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। शहरातील प्रत्येक चौक असो की रस्ता यावर ऑटो चालकांचा कब्जा आहे। त्यामुळे शहरातील सर्व चौक आणि रस्ते हे केवळ ऑटो चालकांसाठी आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे शहरातील इतर वाहन चालकांना याचा मोठा फटका बसत आहे। इतकेच नाही तर पायी चालणाऱ्यांसाठी अडथळ्याचा मार्ग आहे। शहरातील प्रमुख रस्ते, चौक, फेरीवाले, चहा विक्रेते, इतर व्यावसायिकांनी ताब्यात घेतले आहे। त्याचे अतिक्रमण वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे दिसत असतानाही महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग कारवाई करण्यास धजावत नाही। शहरातील प्रमुख रस्ते, फेरीवाले, किरकोळ व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहे। अतिक्रमणाचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत आहे। चौकाचौकावर किरकोळ विक्रेत्यांसह ऑटो रिक्षा चालकांनी कब्जाच मिळवला आहे। तशीच परिस्थिती सुंदराबाई खंडेलवाल टावर चौकात सुद्धा आहे। या चौकासमोर रस्त्याला एका कॉर्नरला एका चहा विक्रेत्याने ठाण मांडले आहे। त्याच्याकडे होणारी गर्दी, त्यात उभी असलेल्या ऑटो रिक्षामुळे रतनलाल प्लॉट करून येणाऱ्या वाहनांना वळण घेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र दररोजचेच आहे। यामुळे महापालिका या अतिक्रमणावर कारवाई करणार काय असा सवाल आहे। अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले रस्ते मोकळे करण्यात महापालिकेचा अतिक्रमण विभाग अपयशी ठरला आहे। त्याचबरोबर शहर वाहतूक शाखा असो की RTO यांचे या सर्व वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष असल्याने अनेक किरकोळ मोठे अपघात शहरात रोजचे झाले आहे। सामूहिक कॉपीला लगाम, संस्था चालकांची मनमानी आणि कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना वचक लावण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 12वीत अकोला जिल्ह्यात शिक्षकांची अदलाबदली केली होती। अगदी हाच जिल्हाधिकारी अजित कुंभार याचा अकोला पॅटर्न राज्यभरात लागू करण्यात आला आहे। 10वीच्या परीक्षेत राज्यातील 700 केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार आहे। अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 12वीच्या परीक्षेत अकोला पॅटर्न म्हणून परीक्षा केंद्रातील कर्मचारी, शिक्षक व पर्यवेक्षक यांची अदलाबदली केली होती। 12वीच्या परीक्षेच्या सुरुवातीलाच हा उपक्रम राबविण्यात आला। 12वीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दर आणि बोगस संस्था चालकांना यामुळे वचक निर्माण झाला। आता हाच अकोला पॅटर्न राज्यात 10वीच्या परीक्षेत लागू होणार आहे। या अकोला पॅटर्नचे संपूर्ण श्रेय हे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना जात असून 12वीच्या परीक्षेत केलेल्या अदलाबदलीप्रमाणे आता 10वीच्या परीक्षेत राज्यभर हा अकोला पॅटर्न राबविला जाणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपी बहाद्दरांना आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे। परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील 701 परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे। त्यामुळे यंदा 10वीच्या परीक्षेत गैरप्रकार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या 10वीच्या परीक्षेसाठी 1,80,000 मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे। यापैकी राज्यातील 5,130 केंद्रांपैकी 701 केंद्राचा संपूर्ण स्टाफ बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मोठा निर्णय घेण्यात आहे। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा हा अनोखा अकोला पॅटर्न राज्यभरात नाव केले आहे।
शुक्रवारपासून राज्यभरात 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. अकोला जिल्ह्यात इयत्ता 10वीची एकूण 119 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अकोल्यात 25,857 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 10वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आरआरसी परिवारातर्फे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी परीक्षेला शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. 10वीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा संपल्या असून लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चित केली जात आहे. अकोला जिल्ह्यात इयत्ता 10वीची एकूण 119 केंद्रावर परीक्षा होणार आहे. अकोल्यात 25,857 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख व इतर साहित्य परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आले आहेत. जिल्हानिहाय पर्यवेक्षक व केंद्र संचालकाच्या नियुक्ती केली आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकांसह बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एखाद्या पेपरला हॉल तिकीट विसरल्यास घाबरून न जाता पर्यवेक्षक किंवा केंद्र संचालक यांच्या ही बाब निदर्शनास आणावी. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करता येऊ शकते, पण जाणीवपूर्वक विसरू नये. केंद्र संचालकाकडे हमीपत्र लिहून द्यावे. दुसऱ्या दिवशीच्या पेपरवेळी प्रवेशपत्र न चुकता आणावे. ते केंद्र संचालकांना दाखवावे. प्रवेशपत्र परीक्षेसाठी निळी किंवा काळी शाईचा पेन, पारदर्शक परीक्षा पॅड ज्यावर काही लिहिलेले नसावे. पाणी बॉटल, शुगरचा विद्यार्थी असल्यास आवश्यक औषधे, गणित विषयासाठी आवश्यक असणारी विहित सामुग्री घेऊन यायचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर किंवा इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा दालनात घेऊन जाता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत अनावधानाने अगर जाणीवपूर्वक कोणताही कागद खिशामध्ये कंपोस्ट बॉक्समध्ये राहणार नाही याची खात्री विद्यार्थ्यांनी करायची आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या, बेंचेस, पंखे, वीज दिवे, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ आरआरसी नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान आरआरसी नेटवर्क करीत असते. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा. वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या 3 वर्षापासून त्यांची शैक्षणिक डिग्री न मिळाल्याने त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीमुळे महाविद्यालय प्रशासनाची अडचण होईल. अकोला होमिओपॅथिक कॉलेजमध्ये सत्र 2022 मध्ये विद्यार्थ्यांनी होमिओपॅथी परीक्षा दिल्यावर ते विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. न्यायालयात त्यावेळी खटला सुरू असल्याने होमिओपॅथिक कॉलेजमधून परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांना डिग्री देण्यात आली नव्हती. होमिओपॅथिक कॉलेजमधून परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी 3 वर्षापासून कॉलेज प्रशासनाकडे डिग्री द्यावी अशी विनवणी केली होती, परंतु त्यावर कोणतीही कारवाई कॉलेज प्रशासनाकडून करण्यात न आल्याने आता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या प्रकरणात उचित कारवाई करावी, नाहीतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आंदोलनात्मक भूमिका घेऊ असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. आज आम्ही निवेदन याच्याकरता दिलं की 2016 मध्ये आम्ही त्या कॉलेजमध्ये सर्वांनी ऍडमिशन घेतली होती. त्यावेळेस आमच्या कॉलेजची कोर्टाची केस सुरू होती. त्यावेळेस कॉलेजचे जे पदाधिकारी आहेत आमच्या मॅनेजमेंटचे, त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही ऍडमिशन घेऊन घ्या, आम्ही तुमच्या कोर्टाचा निकाल लवकरात लवकर लावू. पण आता 2025 आहे, आतापर्यंत आमच्या कोर्टाचा डिग्रीचा निकाल लागलेला नाही आहे.
आम्ही 2022मध्ये आमची डिग्री कंप्लीट केलेली आहे आणि आता 2025 आहे. 3 वर्षाचा आमचा शारीरिक, आर्थिक व वैद्यकीय शिक्षणाचा लॉस झालेला आहे. त्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे. आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिल्यानंतर याच्यावर जर कोणतीही कारवाई झाली नाही तर आमचा पुढचा पाऊल आम्ही कॉलेज समोर धरणं आंदोलन करू आणि मुख्यमंत्री साहेबांना भेट देऊ. विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर तब्बल 75 लाख मतदान झाले. या वाढीव मतदानाबाबत केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने आतापर्यंत खुलासा केला नाही. तपशील देण्यात दोन्ही आयोग अपयशी ठरल्यास निवडणूक रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. वंचित नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत जवळपास 95 मतदारसंघामध्ये अनेक तफावती असल्याचे निदर्शनास आणून देत या संदर्भात केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगांनी खुलासा करावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर न्यायालयीन अजय गडकरी व न्यायालयीन कमल खाटा यांच्या खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावत 2 आठवड्यानंतर उत्तर देण्याचे निर्देश दिले. आयोगाच्या वकिलांनी उत्तर देण्यास जास्त आठवड्याची मुदत मागितली. मात्र आंबेडकर यांनी हा विषय गंभीर असल्याचे म्हणत आयोगाला 2 आठवड्याची मुदत देण्याची विनंती. न्यायालयाने ती मान्य करत आयोगाला उत्तर देण्यासाठी 2 आठवडे दिले. 95 मतदारसंघांमध्ये दिलेली मते आणि प्रत्यक्षात मोजण्यात आलेली मते यामध्ये तफावत आढळून आली आहे. निवडणूक अधिकारी निवडणूक हँडबुकमध्ये नमूद केलेल्या निकषांचे पालन करण्यात यशस्वी ठरले. प्रत्येक मतदान केंद्रावर संध्याकाळी 6 नंतर मतदारांना देण्यात आलेल्या टोकनच्या नेमक्या संख्येचा तपशीलवार खुलासा करण्याचे निर्देश द्यावेत. मतदार प्रक्रियेतील पारदर्शकता व जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी राज्यातील संपूर्ण मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज, मतदान मोजताना केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग व मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्व रेकॉर्ड्स सर्वांसाठी उपलब्ध करावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोली जहागीर येथील विहिरीला गेल्या 125 वर्षात एकदाही बूड लागले नाही. ती कोरडी झाली नाही. दुष्काळात या विहिरीला संतांनी सजल करत मनुष्य व प्राण्यांसाठी मोठा प्रसाद दिल्याचे चित्र आहे. श्रींच्या पदस्पर्शाने पावन केलेल्या भूमीत महाराजांनी कोरड्या निर्जल विहिरीला पाणी आणले. विदर्भातील पुण्यनगरी शेगावमधील गजानन महाराजांनी त्यांच्या जीवनकाळात जे विविध चमत्कार केले त्या चमत्कार यापैकी एक येथील विहीर आहे. योग सामर्थ्यांचा चमत्कार आज या ठिकाणी भक्तांना याची देही याचा डोळा प्रत्यक्ष पाहायला मिळतो. संत गजानन महाराजांनी सहज केलेली ही विहीर गेल्या 125 वर्षात विदर्भात अनेक वेळा पडलेल्या दुष्काळात एकदाही कोरडी झाली नाही. ही गजानन महाराजांनी जळाच्या रूपाने मानवाच्या उद्धारासाठी व त्यांच्या शारीरिक, मानसिक व व्याधी शांतिवनात हे अमृत तीर्थ निर्माण केले आहे. अकोट तालुक्याच्या पोपटखेड रोडवर 12 किलोमीटरवर असलेले विहीर हे स्थळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून पोपटखेड धरणाने विलोभनीय दृश्य पाहण्याकरता दूरदूरवरून टुरिस्ट व विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहल मोठ्या प्रमाणात येतात. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे मुंडगाव पादुका, आडगाव श्री भास्कर महाराजांचे समाधीस्थळ व अकोट श्री नरसिंह महाराज व श्री गजानन महाराज भेट स्थळ आहेत. संस्थांवर येणाऱ्या भाविकांसाठी हे सभागृहे उपलब्ध आहेत. इथे येणारी जी भाविक मंडळी असते त्यांच्यासाठी आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या जेवणाची, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही करतो. शिवाय मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो. या ठिकाणी आम्ही बाल संस्कार शिबिरसुद्धा राबवतो जेणेकरून लहान मुलांवर त्यांचे चांगले परिणाम व्हावे. शेगावचे श्री संत गजानन महाराज हे अकोलखेडच्या जंगलात फिरत येऊन या कोरड्या आणि निर्जल परिसरामध्ये आले. 1888 मध्ये ते इकडं फिरत असताना श्री भास्करराव जायले यांच्या शेतामध्ये त्यांनी त्यांच्याकडं पाणी मागितलं. त्यावेळेला त्या काळामध्ये पंचक्रोशीमध्ये पाण्याची फार दुष्काळ असल्यामुळे एक भरणभर पाणी घेऊन शेतकरी येऊन शेती करायचे. ते दिवसभर पुरवायचे. परंतु महाराजांना तहान लागली असं त्यांनी भासवलं. परंतु त्याच्या मागं एक कोरडी विहीर जिथं होती त्या ठिकाणी येऊन साक्षात नर्मदा नदीला महाराजांनी पद्मासनामध्ये बसून आव्हान केलं आणि त्या ठिकाणी क्षणार्धात म्हणजे अक्षरशः 2 मिनिटांमध्ये योग सामर्थ्यानं नर्मदा नदी तिथं साक्षात उत्पन्न झाली.
विहिरीच्या काठाला लागून असलेले धावाही मातीचे मंदिर हे आकर्षक असून विहिरीलगत आहे. वडाच्या मोठ्या बारंब्याच्या खाली महादेवाची मोठी पिंड व मूर्ती नंदी आजही विराजमान आहे. वरील टेकडीवर हनुमंत रामाचे मंदिर असून गजानन महाराज सुद्धा मंदिरा बाजूला आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्याचे मोठे मोठे साहित्य उपलब्ध आहे. इसवी सन पुराणकालीन साक्षात्कार असलेल्या गजानन महाराजांच्या भूमीत अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक आजही दर्शनासाठी येतात. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत. शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर. बचपना से बुढ़ापा आ गया लेकिन नायगाव की स्थिती जैसी है वैसी ही है. एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरापासून तुम्हाला दाखवू शकतात. अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे. आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत. सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा. माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे. तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या. RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शहरातील सर्व गजानन महाराज मंदिरात आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच सर्वत्र महाआरती, महाप्रसाद, भंडारा आयोजित करण्यात आला होता. संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण आज शहरात होते. घरोघरी श्रींची भक्तिभावाने आरती करण्यात आली. भगव्या पताका, दिंडी, भक्तिमय आणि महाप्रसाद असे भक्तिमय वातावरण आज शहरात होते. घरोघरी प्रगट दिनानिमित्त नैवेद्य, झुणका भाकर, ठेचा असा प्रसाद श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. शहरातील विविध मंदिरात आज प्रगट दिनानिमित्त रोषणाई, महाप्रसाद, कीर्तन, विविध धार्मिक अनुष्ठान केले गेले. श्रींचा प्रगट दिन पाहता भाविकांनी डाबकी रोड स्थित गजानन महाराज मंदिराला सजविले होते. आकर्षण रोषणाई आणि मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी येथे होती. राजपुरातील श्री लोंधेश्वर शंकरजी संस्थान आणि गजानन महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. जीर्णोद्धारासाठी राजपूतपुरा येथील मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे. तरी देखील आज श्रींच्या प्रगटदिनी या ठिकाणी 56 भोग महाराजांना प्रसाद म्हणून अर्पित केला गेला आहे. श्रींच्या मूर्तीला आकर्षण पद्धतीने सजविण्यात आले असून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे. न्यू तापडिया नगर येथे आज सकाळी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी काढण्यात आली. भजनी मंडळ व पालखीत भक्तिगीताने भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती. आज सकाळपासून मंदिरात पारायण आणि आरती करण्यात आली. श्रींच्या प्रगट दिनानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. प्रगट दिन अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. अकोल्यातील भाविक भक्त श्रींच्या दर्शनासाठी पायदळ वारीने शेगावकडे रवाना झाले होते. ते सकाळी परत आले. शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिरावर तोरण पताका बांधून रोषणाई करण्यात आली असून कीर्तन, श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रगट दिनाचे औचित्य साधून श्री मंदिर व भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन केले गेले. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता आज झाली. अनेक मंदिरांमध्ये रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही कौलखेड, गोरक्षण रोड, उमरी, तापडिया नगर, डाबकी रोडसह शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिरे सजली होती. श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग होती. प्रत्येक कॉलनीत भागात श्रींची पालखी काढण्यात आली. श्रींच्या मंदिरामध्ये अखंड भजन, कीर्तने सुरू असून संस्था विविध मान्यवरांकडे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस प्रगट दिनानिमित्त घरोघरी कॉलनीत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट.
LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। शेगाव येथे प्रगट दिनी भाविकांमध्ये उत्साह, अकोल्यात ठिकठिकाणी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन। बेटिंग कॉल सेंटरचे दुबईपर्यंत कनेक्शन, 5 आरोपींना 21 पर्यंत पोलीस कोठडी। शहरातील चौकाचौकात ऑटो चालकांचा कब्जा, इतर वाहन चालकांच्या हक्कांवर गदा। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा अकोला पॅटर्न राज्यभर, 12वी नंतर आता 10वीच्या परीक्षेवेळी होणार शिक्षकांची अदलाबदली। श्रींच्या प्रगट दिनी अकोली जहागीरच्या विहिरीचा विशेष वृत्तांत, प्रगट दिनानिमित्त शहरात भक्तिमय वातावरण। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार। मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे। दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा। वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा।